नमस्कार, मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 99 ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आई वडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहे, ते मी आकर्षित करीत आहे. माझ्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथून पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने पुन्हा एकदा श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया.
आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवा. जे काही विचार येत असतील ते येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. सावकाश डोळे उघडायचे. आता आपण समर्थांची आरती गाऊया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया दाविली अघटित चरिया रे. लीला पाशे बद्ध करुनिया तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहाँ है अक्कल कोटी पहारे. समाधि सुखते भोगुनि बोले धन्य स्वामी वरिया रे. जानसी मनीचे सर्व समर्था विनऊ किती भव हरारे. इतुके देई दीन दयाळा नच तव पद अंतरारे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचंय. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप आभारी आहे. असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, तुम्ही जर पुस्तक वाचत असाल,
जे काही वाचताना म्हणजे वाचत असताना तुम्ही त्यावर अधोरेखित करायला शिका, अंडरलाईन करायचं आहे. येस, म्हणजे जे महत्त्वाचे विचार तुम्हाला असे वाटतात की हे आपल्याला लक्षात राहायला पाहिजे किंवा येस हे महत्त्वाचं आहे याच्यात, तर ते हायलाईट करा किंवा अधोरेखित करा पेनाने पेन्सिलने. आणि एकदा का ते पुस्तक वाचून झाल्यानंतर त्यातले जे अंडरलाईन केलेले जे तुमच्या लाईन्स असतील त्या एका डायरीमध्ये लिहून काढा. म्हणजेच काय, तर त्याला आपण म्हणू शकतो चांगले विचार, आणि त्याच्यावरती आपल्याला चांगले आचार करायचे आहेत. तर ही सवय लावून घ्या. म्हणून मी हा आजचा चिंतनाचा विषय घेतला. याच्यावर नक्की चिंतन करा की आपल्याला जर तुम्ही नुसतंच असे पुस्तक वाचत असेल, जर मोबाईलमध्येही तुम्ही वाचत असाल तर तिथे तुम्ही माझ्यामध्ये नोटिंग करू शकता, अंडरलाईन करू शकता, हायलाईट करू शकता. तर असे पिन पॉईंट्स म्हणजे तुमची एक समरी त्या पुस्तकामध्ये काय चांगले विचार आहेत हे तुमच्याकडे तयार होते. तर सुरुवात करा. पुन्हा भेटू द्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.